रामकृष्ण हरी. आज आम्ही गव्हाच्या ताळापासून मुटकं बनवणार आहे. त्याच्यासाठी ताट घेतले, ताटात 1 वाटी पीठ घेतलंय, ताळ घेतलाय. त्याच्यात आता डाळ टाकली, थोडी हरभऱ्याची डाळ. आता त्याच्यात 1 वाटी बेसन टाकणार आहे. 1 वाटी बेसन टाकलं. त्याच्यासाठी जिरी, ओवा, धने, लसूण थोडं साहित्य लागते. तुला मुटके बनवले. हा, छान छान खाणार तू. हा, आता बनवायचे ती की. हा, एक कांदा घेतला बारीक चिरून. आता ह्याच्यात टाकायची लाल चटणी. हे लाल तिखट टाकले 1 चमचा. हळद टाकली कलर येण्यापुरती. दाखवले हळदीच. हळद. आता पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. आता हे कुटून घेतलं, कुटून घेतलेलं ह्याच्यात मिक्स करायचं पिठात. सगळ्या पिठाचे अशी गोल मुटके बारीक हे करायचे. मोठे बिले करायचं नाही. मोठं केलं की मोठं केलं की शिजायला वेळ लागतो. बारीक केलं की पटकन वापरल्या जाते. छान करायचे सगळ्या पिठाचे. बर बर बर. हे सगळ्या पिठाचे मुटके बनवले ते असे. आता पूर्ण मुटके झाले. आता ह्याला उकड्या टाकायची. मीठ टाकून घ्यायचं थोडं. कढई ठेवून पाणी ठेवायचं. आता हे पाणी उकळलं, त्याच्यात आपण एक 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 मुटका टाकून घ्यायचा. शिजणी टाकायचं. मग हे उकडल्या जातात छान. हे गव्हाच्या चाळापासून बनवलेले मुटके असं टाकत राहायचं. चांगलंच शिजते ते. शिजायला 15 मिनिटं लागते ती. हे गव्हाच्या चाळापासून बनवलेले मुटके, त्याच्यासोबत खायला जवसाची चटणी. अशी कशी वाटली आजची रेसिपी? आवडली तर करून पहा. शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. राम